एका साध्या कॉलेज लव्ह स्टोरीचा शेवट इतका भयानक असू शकतो याचा तुम्ही कधी विचार केलाय का? इंदूरमधील MBAच्या विद्यार्थ्याने आपल्याच प्रेयसीसोबत जे केलं ते ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. 10 फेब्रुवारी 2026च्या त्या CCTV फुटेजमध्ये पीयूष आणि खुशबू शेवटचे एकत्र दिसले होते. पण त्यानंतर जे घडलं ते कोणत्याही भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत इंदूरमध्ये घडलेली एक अशी सत्य घटना जी आपल्याला प्रेमातील वेडेपणा आणि हव्यास याबद्दल विचार करायला भाग पाडेल. पाहूया पीयूष धनोटिया आणि खुशबूची ही हादरवून टाकणारी केस. पीयूष धनोटिया आणि खुशबू हे दोघेही इंदूरमध्ये MBAचे शिक्षण घेत होते. गेल्या काही महिन्यांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र पीयूष हा खुशबूबाबत अत्यंत पॉझेसिव्ह होता. तिला कोणाशीही बोललेलं त्याला आवडत नसे. तो सतत तिचा फोन चेक करायचा आणि तिच्यावर संशय घ्यायचा. त्यांच्यात याच कारणावरून वारंवार वाद व्हायचे. 10 फेब्रुवारी 2026 रोजी व्हॅलेंटाईन वीक सुरू असताना पीयूषने खुशबूला सरप्राईज गिफ्ट देण्याच्या बहाण्याने आपल्या भाड्याच्या खोलीवर बोलावले. तिथे गेल्यावर त्याने तिला मॅगी खाऊ घातली, पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. त्याने खुशबूला डोळ्यांवर पट्टी बांधायला लावली आणि त्यानंतर तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर हत्येनंतर त्याने खुशबूच्याच फोनवरून तिचे खासगी व्हिडिओ कॉलेजच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आणि तिच्या नातेवाईकांना पाठवले, जेणेकरून तिची बदनामी व्हावी. 13 फेब्रुवारीला पीयूषच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा तिथे खुशबूचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. पीयूष तिथून फरार झाला होता. शेवटी मुंबईच्या अंधेरी परिसरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि पोलिसांना सांगितले की ती मला सोडून जाईल या भीतीने त्याने हे कृत्य केले. मित्रांनो, ही घटना आपल्याला एक मोठा धडा देते. जेव्हा प्रेमात सन्मानाऐवजी कंट्रोल आणि संशय येतो तेव्हा ते प्रेम राहत नाही. अशा रेड फ्लॅग्सना वेळीच ओळखा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सत्य घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.